व्हिडिओज मध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक, व्हॉट इज द मॅथमॅटिकल लॉजिक and what are the rules of the mathematical logic, what is the statements are of two types, first one is true statement, second is the false statement. त्याच्यानंतर connectives are of five types. First one is the conjunction, disjunction, implication, double implication and negation. Understand that? त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे स्टेटमेंट पॅटर्न. आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण त्याच्यामध्ये टोटोलॉजी, त्याच्यानंतर कॉन्ट्राडिक्शन, त्याच्यानंतर काय असला पाहिजे कॉन्टिजेन्सी. आता कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, लास्ट कॉलम मध्ये सर्व जर एफ येत असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं आहे. लास्ट कॉलम मध्ये जर समजा टी जर येत असेल तर टोटोलॉजी म्हणायचं आहे. आणि लास्ट कॉलम मध्ये जर समजा दोन्ही जर मिळून येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, कॉन्टिजेन्सी. अंडरस्टँड. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, इक्विव्हॅलन्स और लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्याला आपण प्रूफ केलेलं आहे बाय युजिंग द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल यूज करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे, जर समजा एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिला, त्याचा नंबर ऑफ कॉलम जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, देन वी गेट द फर्स्ट ऑफ ऑल मेजर द or count the number of connectives and number of statement, then add them, then we get the number of yes columns. Understand that? This is the yes method to find the number of columns. Then after that, number of rows. Number of rows जर तुम्हाला find out करायचं असेल, then we get the 2 to the power number of statement, then we get yes what is that, number of rows. Then after that duals आपण पाहिलं. duals मध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, जर समजा कंजंक्शन असेल तर डिसजंक्शन करता येईल, डिसजंक्शन असेल तर कंजंक्शन त्याच्यामध्ये करता येईल. इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, निगेशन हे चेंजेस होणार नाहीत इन ड्युअल. बट निगेशन मध्ये तो निगेशनही चेंज होतो, इम्प्लिकेशन देखील चेंज होतो, डबल इम्प्लिकेशन देखील आपल्याला चेंज करता येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कंजंक्शन, डिसजंक्शन, टी असेल तर एफ असेल तर टी, हे तर झालं आपण निगेशन मध्ये या अगोदर त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे काय रूल्स, काय लॉज, जसं डी मॉर्गन्स लॉ असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असेल, कम्युटेटिव्ह लॉ असेल, बरोबर आहे, असोसिएटिव्ह लॉ असेल, इम्पॉर्टंट लॉ असेल, कम्युटेटिव्ह लॉ असेल. हे सगळे लॉ जे आहे या अगोदर मी मागच्या पिरियड मध्ये आपण काही त्याच्यामध्ये यूज पण केलेले आहे. जसं कंडिशनल लॉ, त्याच्यानंतर तुमचा कोणता लॉ असला पाहिजे, डी मॉर्गन्स लॉ. हे जे लॉज आहेत हे ऑलरेडी आपण काही त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये यूज केलं आणि त्यावेळेस त्याचं जस्टिफिकेशन म्हणजे गिवन जे स्टेटमेंट असेल त्या गिवन स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला करायचं आहे. आणि निगेशन केल्यानंतर त्याचे रूल्स तुम्ही कोणते किंवा कोणते लॉज तुम्ही त्याच्यामध्ये यूज केलेले आहात ते लॉ देखील त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, जस्टिफिकेशन. दॅट वी फाइंड द निगेशन ऑफ विथ जस्टिफिकेशन. त्याच्यानंतर काही आपल्याला त्यांनी स्टेटमेंट दिला, त्या कंपाऊंड स्टेटमेंटला इफ देन मध्ये असेल विदाउट युजिंग इफ देन, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एखादा समजा तुम्हाला इम्प्लिकेशन मध्ये दिला असेल, जसं कंडिशनल लॉ आहे, पी इम्प्लिकेशन क्यू इज इक्वल टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू, बरोबर आहे. या अगोदर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जे काही लॉज आहेत ते लॉज आपण पाहणार आहोत. आणि याच लॉ वरून डिपेंडेंट आहे क्वेश्चन नंबर 3, बरोबर आहे. या एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 3 पूर्ण याच लॉ वर डिपेंडेंट आहे. आणि हे लॉ जर तुम्हाला समजले तर बाकीचे तुम्ही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकता. सो वी मूव्ह यस अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. आता स्टेटमेंट्स काय आहेत तुम्हाला सांगायची गरज नाही, सर्वांना माहित आहे. दॅट मीन्स स्टेटमेंट्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज द ट्रू स्टेटमेंट अँड सेकंड वन इज द फॉल्स स्टेटमेंट. आता स्टेटमेंट काय, द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन एज द स्टेटमेंट्स. अंडरस्टँड इट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे या अगोदर जसं आपण प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड जे काही रूल्स त्याच्यामध्ये आहेत तेच रूल्स या स्टेटमेंट मध्ये आपल्याला यूज करायचे आहे. तुम्हाला माहित असेल, जर समजा 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2 म्हणजे या दोघांची व्हॅल्यू कसं असलं पाहिजे, सेमच असेल. म्हणजे 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2 इज इक्वल टू हाऊ मच 5. आणि जर मल्टिप्लिकेशन जर तुम्ही घेतला 2 × 3 इज इक्वल टू 3 × 2, therefore our answer is 6. म्हणजे याच्यामध्ये 2 + 3 3 + 2 असं जरी केलं किंवा जर समजा तुम्ही असं कन्सिडर केलं 2 + 3 + 5 इज इक्वल टू, आता किती येतं आन्सर, 2 + 3 मध्ये किती असेल, पहिलं 5 करायचं, 5 + 5 किती असेल 10. जर समजा याला असं केलं 3 + 5 इज इक्वल टू, मग याचा आन्सर किती येणार 2, 5 + 3 म्हणजे 8, 8 + 2 इज इक्वल टू किती 10. म्हणजे या दोघांचे आन्सर कसे येतात, सेम येतात. यालाच म्हणायचं आपण अल्जेब्रा. आता या अल्जेब्रा मध्ये त्या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे किंवा काही स्टेटमेंट्स किंवा नंबर ऑफ अल्जेब्रा त्याच्यामध्ये पाहिलं, जसे x+1 असेल, x+2 असेल, याला आपण अल्जेब्रा म्हणायचे. किंवा 2 + 3 इज इक्वल टू 5 असेल. दिस टाइप्स आर नोन एज द अल्जेब्रा. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे काय असेल,
आता इथे जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिसत असतील P and Q R S, बरोबर आहे, P Q R S आर द स्टेटमेंट्स ऑफ दिस गिवन चॅप्टर. याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट तुम्हाला ABC दुसरं त्याच्यामध्ये कन्सिडर करता येणार नाही, कारण पूर्ण सिलेबस मध्ये त्यांनी P Q R S हे 4 त्याच्यामध्ये स्टेटमेंट त्यांनी यूज केलेले आहे. त्यामुळे यातला सोडून तुम्ही ABC हे कन्सिडर करू नका. करता येईल पण करायचं नाही. आपल्याला फक्त P Q R आणि S जर असेल तर S. पण आता सध्या आपण स्टेटमेंट मध्ये 3 स्टेटमेंट पर्यंतच आहोत. जेव्हा तुम्हाला लॉजिकल सर्किट येईल किंवा ऍप्लिकेशन ऑफ द लॉजिकल ऍप्लिकेशन ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्किट्स येतील. त्याच्यामध्ये P Q R S या प्रकारे 4 त्याच्यामध्ये तुम्हाला स्विचेस किंवा 4 तुम्हाला स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. आता नाव हिअर, आता हे जे लॉज आहे ते तुम्हाला बाय हार्टच पाहिजे. टोटल तुम्हाला ते लक्षात पाहिजे. आता मी कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगतो. पहिला कोणता आपल्याकडे इंडिपेंडेंट लॉ, बरोबर आहे, इंडिपेंडेंट लॉ. व्हॉट इज दॅट? इंडिपेंडेंट लॉ. आता इंडिपेंडेंट लॉ काय आहे? P कंजंक्शन P इज इक्वल टू P द्यायचं. म्हणजे जर समजा तुम्हाला एक स्टेटमेंट आहे आणि दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत. आता P कंजंक्शन P इज इक्वल टू P तुम्ही म्हणाल कुठून आलं सर, कसं तुम्ही प्रूफ केला? मग पाहू ना. आता P आहे, P म्हणजे किती असेल? T आणि F असेल. दुसरा काय आहे? P कंजंक्शन P म्हणजे दुसरा अजून एक आपण P's घ्यायचा आहे. या दोघांमध्ये कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शन म्हणजे काय असेल? TT असेल तर T असतो, अदरवाइज F असतो. TT असेल तर T, अदरवाइज F. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? TF. म्हणजे काय झालं? P मध्ये जे आहेत ना ते झाले ना याच्यात. म्हणजे हे काय झालं? कोणता लॉ? P कंजंक्शन P इज इक्वल टू P. दिस इज नोन ऍज इडिपोटेंट लॉ. बरोबर आहे. त्याच्यानंतर P डिजंक्शन P इज इक्वल टू आल्सो P. P डिजंक्शन P देखील Pच येणार, कारण डिजंक्शन मध्ये काय? FF दिसलं तर F लिहायचं, अदरवाइज आपल्याला T लिहायचं. मग याच्यामध्ये P मध्ये TF लिहितो आणि जिथे FF दिसतं तिथे F लिहायचं, अदरवाइज आपल्याला T लिहायचं. म्हणजे काय असेल? P डिजंक्शन P. इथे अजून एक P घेऊ आपण, दॅट इज TF. आणि इकडे किती असेल? TF. एकच स्टेटमेंट आहे. डिजंक्शन FF असेल तर बसतो, बाकी सर्व T असतात. दॅट्स ऑल TF. म्हणजे हे काय? हे देखील तुमचं काय असला पाहिजे? P असला पाहिजे. दॅट इज P कंजंक्शन P इक्विव्हॅलेंस P. P डिजंक्शन P इक्वल टू P. अंडरस्टँड? दोन्ही जर असेल आणि सेम स्टेटमेंट असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये P लिहायचं. आता हे झालं फर्स्ट लॉ, दॅट इज इडिपेंडेंट लॉ. बरोबर आहे. दुसरा कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. आता या कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय करायचंय? जेव्हा P डिजंक्शन Q जर असेल, yes, what I am saying, P disjunction Q, then we can write Q disjunction P. जसं मी आता सांगितलं, जर समजा 2 plus 3 is equal to yes 5 असेल, so 3 plus 2 also have 5. बरोबर आहे. म्हणजे याला कोणता लॉ म्हणायचा आहे? कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे तो? कम्युटेटिव्ह लॉ. हे दोघांसाठी त्याच्यामध्ये अप्लाय करता येतो. डिजंक्शन साठी देखील ऍज वेल कंजंक्शन साठी देखील आपल्याला त्याच्यामध्ये अप्लाय करता येईल. Understand that? This is the commutative law. Now third one is associative law. आता what is associative law? जर समजा आपल्याकडे P conjunction Q conjunction R is equal to P conjunction Q conjunction R, म्हणजे हे जे ब्रॅकेट तुम्ही कुठेही चेंजेस केल्या तरी तुमचा आन्सर कसा आला पाहिजे? सेम आला पाहिजे. आणि ब्रॅकेट जरी तुम्ही लावलं नाही तरी तुमचा आन्सर सेम येईल. जसं या अगोदर एक एक्सप्लेन केलता, 2 plus 3 या ब्रॅकेट मध्ये घेतला, प्लस 5 इज इक्वल टू किती असेल? 10च असेल. मग 2 plus 3 plus 5 इज इक्वल टू 10च असेल. बरोबर आहे. म्हणजे आणि जर समजा ब्रॅकेटच नाही दिले, 2 plus 3 plus 5 इज इक्वल टू आल्सो 10च असेल. म्हणजे या सर्वांचा आन्सर आपल्याला काय येते? 10. Therefore this law is known as associative law. याला कोणता लॉ म्हणायचा आपल्याला? असोसिएटिव्ह लॉ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे झालं कंजंक्शनचे. इन सेम वे डिजंक्शनचं देखील राहणार. म्हणजे P डिजंक्शन, अंडरस्टँड आहे? P डिजंक्शन Q डिजंक्शन R हे ब्रॅकेट मध्ये असेल तर त्याला आपण P डिजंक्शन Q ब्रॅकेट मध्ये घेऊ शकतो, डिजंक्शन R, आणि नंतर ब्रॅकेट जरी कॅन्सल केलं P डिजंक्शन Q डिजंक्शन R तरी आपल्याला आन्सर त्याच्यामध्ये सेम येतो. अंडरस्टँड? हे झालं असोसिएटिव्ह लॉ. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये हे सेम साइन होते. असोसिएटिव्ह मध्ये सेम साइन. कंजंक्शन असेल तर कंजंक्शन पाहिजे, डिजंक्शन असेल तर डिजंक्शन पाहिजे. पण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये तसं नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये
P कंजंक्शन Q डिजंक्शन R असेल तर काय करायचं, याला आतमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. जसं की P कंजंक्शन into Q, P कंजंक्शन Q, मधात डिजंक्शन, so we take here डिजंक्शन. मग P कंजंक्शन yes, P कंजंक्शन R, मग P कंजंक्शन R, या दोघांमध्ये पुन्हा डिजंक्शन. This law is known as which law? Distributive law. तसं डिजंक्शन देखील आपल्याला कन्सिडर करता येते. P डिजंक्शन yes, Q कंजंक्शन R. मग अशा वेळेस काय करायचं, P डिजंक्शन Q, ओके, मधात कंजंक्शन आहे, मग P डिजंक्शन R, P डिजंक्शन R. हे कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे लॉ लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्याच्यामध्ये यूज करावा लागेल. त्याच्यानंतर आहे यस डी मॉर्गन्स लॉ. आता व्हॉट इज डी मॉर्गन्स लॉ? डी मॉर्गन्स लॉ मध्ये तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे, दोन टाइप त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करायचे. यस, व्हॉट आर दे टाइप? डी मॉर्गन्स लॉ मध्ये एक लॉ हे होता, निगेशन ऑफ P कंजंक्शन Q इज इक्वल टू निगेशन P डिजंक्शन निगेशन Q, आणि निगेशन ऑफ P डिजंक्शन Q हे काय असलं पाहिजे, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. हे एक डी मॉर्गन्स लॉ. आता याच्यामध्ये देखील आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, P कंजंक्शन T असेल तर P असतो, बरोबर. समजा P आहे आणि P कोणताही स्टेटमेंट असेल आणि T विथ T असेल, T म्हणजे TF, बरोबर घ्यायचं आहे. TF आणि हा का असला पाहिजे, कंजंक्शन विथ T, म्हणजे हा किती असला पाहिजे, P असेल. मग त्याच्यामध्ये P कंजंक्शन F असेल तर F असतो. P कंजंक्शन F असेल तर आपण काय कन्सिडर करायचं, F कन्सिडर करायचं. P डिजंक्शन F असेल तर P कन्सिडर करायचं. हे एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि P डिजंक्शन T असेल तर T कन्सिडर करायचं. काय म्हटलं मी, P कंजंक्शन T असेल तर P कंजंक्शन F असेल तर F, P डिजंक्शन F असेल तर आपल्याला काय कन्सिडर करायचं, P कन्सिडर करायचं. आणि P डिजंक्शन T असलं तरी आपल्याला T कन्सिडर करायचं आहे. आता हे झालं डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट मध्ये P कंजंक्शन निगेशन P काय दिसतं आपल्याला, P कंजंक्शन निगेशन P जर दिसत असेल तर F लिहायचं, आणि P डिजंक्शन निगेशन P दिसत असेल तर त्याच्या जागी आपल्याला T लिहायचं आहे. आणि जर समजा P डिजंक्शन T दिसलं की T द्यायचं, आणि P कंजंक्शन T दिसलं की P द्यायचं, P कंजंक्शन F दिसलं की F द्यायचं, आणि P डिजंक्शन F दिसला की P द्यायचं. एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे, P कंजंक्शन निगेशन P इक्वल टू F, P डिजंक्शन निगेशन P इज इक्वल टू T. अंडरस्टँड? त्याच्यानंतर आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. आता ऍब्सॉर्प्शन मध्ये काय करायचं आहे, इथे जे तुम्हाला दिसतात P डिजंक्शन P कंजंक्शन Q, P डिजंक्शन P कंजंक्शन Q असं जर दिसलं सरळ सरळ तुम्हाला काय पुट करायचं आहे, P. आणि जर समजा P कंजंक्शन P डिजंक्शन Q असं जरी दिसलं तरी तुम्हाला याच्या जागी सरळ P लिहायचं आहे. दिस इज द ऍब्सॉर्प्शन लॉ. त्याच्यानंतर आहे कंडिशनल लॉ. हे दोन लॉ ऑलरेडी आपण या अगोदरचा एक्झाम्पल्स मध्ये निगेशन जेव्हा फाइंड आउट केलं त्यावेळेस हे दोन लॉचा आपण यूज केलेला आहे. काय कंडिशनल लॉ, P इम्प्लिकेशन Q जर असेल तर त्याच्या जागी निगेशन P डिजंक्शन Q, बरोबर आहे. आणि त्याचं निगेशन केलं तर काय होणार, P कंजंक्शन निगेशन. हे दोन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नाउ बाय कंडिशनल लॉ P डबल इम्प्लिकेशन Q, अंडरस्टँड आहे, आणि P इम्प्लिकेशन Q कंजंक्शन Q इम्प्लिकेशन P काय असला पाहिजे, Q इम्प्लिकेशन P. आणि त्यालाच अजून आपण असं देखील लिहू शकतो, निगेशन P डिजंक्शन निगेशन P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन. म्हणजे या दोघांमध्ये इथे P इम्प्लिकेशन Q होता, याच्या जागी हा कंडिशनल लॉ यूज केला, याच्या जागी देखील कंडिशनल लॉ यूज केला. म्हणजे बाय कंडिशनल काय होणार, P डबल इम्प्लिकेशन Q मध्ये निगेशन P डिजंक्शन Q in bracket conjunction in bracket negation Q डिजंक्शन P. These are the yes 9 law. आणि हे सगळे जे लॉज आहेत हे आपल्याला लक्षातच असणं आवश्यक आहे. याच्याशिवाय समोरचा एकही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही. पहिला कोणता आहे, इडिम्पोर्टंट लॉ. नाव वेगळं आहे पण लक्षात ठेवायचं. P कंजंक्शन P इज इक्वल टू असेल तर P कन्सिडर करायचं, P डिजंक्शन P असलं तरी P कन्सिडर करायचं. कम्युटेटिव्ह लॉ P डिजंक्शन Q, Q डिजंक्शन P, बरोबर आहे. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ म्हणजे जसं आपण या अगोदर एखादा समजा P कंजंक्शन असेल Q असेल त्याला दोन ब्रॅकेट मध्ये तुम्ही वेगळं करू शकता. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे आतमध्ये जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो गादीस नंबर असेल 2 आणि ब्रॅकेट 2 + 3 म्हणजे 2 * 2 आणि +2 * 3 ऍज इट इज सेम आपल्याला या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला यूज करायचा आहे.
त्याच्यानंतर फिफ्थ आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय आहे? P कंजंक्शन T is equal to P कन्सिडर करायचं, P कंजंक्शन F is equal to F कन्सिडर करायचं, P डिस्जंक्शन F is equal to P कन्सिडर करायचं आणि P डिस्जंक्शन T is equal to T आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. आणि कॉम्प्लिमेंट लॉ, जर P कंजंक्शन निगेशन P जर असेल तर F कन्सिडर करायचं, P डिस्जंक्शन निगेशन P असेल तर T कन्सिडर करायचं आणि त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन लॉ, याच्यामध्ये P डिस्जंक्शन P कंजंक्शन Q जर असेल तर P सरळ सरळ P लिहायचं तिथे बाय युजिंग ऍब्सॉर्प्शन लॉ. त्याच्यानंतर P कंजंक्शन P डिस्जंक्शन Q जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला P लिहायचा. अंडरस्टँड दॅट? दिस आर द यस 9 त्याच्यामध्ये रूल्स आहेत. त्यापैकी 8 वाला कोणता आहे? कंडिशनल लॉ आणि 9th वाला काय आहे? बाय कंडिशनल. कंडिशनल बाय कंडिशनल डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स हा देखील एक लॉ आहे, निगेशनचा रूल आहे याच्यात आणि याच्यात डी मॉर्गन्स मध्ये P कंजंक्शन T इक्वल टू P आणि P कंजंक्शन F इज इक्वल टू F, P डिस्जंक्शन F इज इक्वल टू P. बरोबर आहे? आणि P डिस्जंक्शन T इज इक्वल टू T. हे पूर्ण बाय हार्टच पाहिजे. हे लक्षात असू द्या. हे रूल्स वगैरे जे काही असतील, लॉज वगैरे जे काही असेल, हे जर लक्षात असेल, हे समोरचे एक्झाम्पल तुम्हाला समजेल. अंडरस्टँड दॅट? ओके, नाउ वी टेक यस क्वेश्चन नंबर 3. बरोबर आहे? या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजे याच्यामध्ये या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा स्टेटमेंट पॅटर्न असेल, त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ कॉलम कसं फाइंड आउट करायचं, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ यस कनेक्टिव्ह जर असेल तर त्याच्यामधून आपण नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज त्याच्यामधून फाइंड आउट करू शकतो. अंडरस्टँड आहे? पण याला ट्रूथ टेबल यूज करायचं नाही, याला युजिंग बाय दिस लॉज. इथे जे 9 लॉ तुम्हाला दिलेले आहेत, यस पहिला कोणता आहे? इडिपोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ऍब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ अँड बाय कंडिशनल लॉ. या प्रकारे एकूण 9 त्याच्यामध्ये लॉज आहेत. या 9 लॉजचा आपण त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. अंडरस्टँड दॅट? हे लॉ जर तुम्हाला माहित असेल तेव्हाच तुम्ही समोरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, नाउ वी विल ट्राय हियर टू सॉल्विंग द क्वेश्चन नंबर 3 विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. नाउ फर्स्ट काय दिलेलं आहे? P डबल इम्प्लिकेशन Q, नंतर P कंजंक्शन Q डिस्जंक्शन, निगेशन P कंजंक्शन निगेशन. आता याला आपल्याला इथे जे लॉज तुम्हाला दिसतात, याच लॉजचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय करू आपण? LHS इज इक्वल टू यस व्हॉट इज दॅट? P डबल इम्प्लिकेशन Q एवढंच कन्सिडर करायचं. इकडली साइड आपण प्रूफ करून दाखवायचं. आता नाव इज इक्वल टू यस काय ना P डबल इम्प्लिकेशन Q आहे. मग P डबल इम्प्लिकेशन Q इथे दिसत आहे, म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? P डबल इम्प्लिकेशन Q जर असेल मग हे लॉ आपल्याला यूज करावा लागेल. कोणता लॉ आहे? इन ब्रॅकेट यस P इम्प्लिकेशन Q कंजंक्शन Q इम्प्लिकेशन P. बरोबर आहे? याला अजून सिम्प्लिफाय करता येतो आपल्याला. कसं? यस यालाच आपण निगेशन P डिस्जंक्शन Q हा एक ब्रॅकेट झाला. मग कंजंक्शन ऍज इट इज. आता Q इम्प्लिकेशन P चा, निगेशन Q, नंतर डिस्जंक्शन P बाय हा कोणता लॉ आहे? बाय कंडिशनल लॉ. अंडरस्टँड दॅट? हे कोणता लॉ वरून आलेला आपल्याकडे? बाय कंडिशनल लॉ. आता या कंडिशनल लॉ काय हे पहिल्यांदा समजणं आवश्यक आहे बरं. P डबल इम्प्लिकेशन Q काय आहे? P डबल इम्प्लिकेशन Q याला आपण डिवाइड करायचं. P इम्प्लिकेशन Q कंजंक्शन Q इम्प्लिकेशन P. आता याला आपल्याला काय करावं लागेल? हे जे P इम्प्लिकेशन Q आहे, मग कंडिशनल लॉ यूज केले काय येणार? निगेशन P डिस्जंक्शन Q कंजंक्शन, याच्यामध्ये निगेशन Q डिस्जंक्शन P. दॅट्स ऑल. म्हणजे हे जे लॉज आहेत याला आपण कोणता लॉ म्हणायचा आहे? यस व्हॉट इज दॅट? बाय कंडिशनल लॉ. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? P कंजंक्शन Q पाहिजे. आहे का? नाही. निगेशन P कंजंक्शन निगेशन Q पाहिजे. दोन्ही नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? हे जे दोन असतात याच्यामध्ये आपल्याला कोणता लॉ यूज करायचा आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे? जर समजा तुम्हाला असं P कंजंक्शन जर तुम्हाला दिसत असेल तर Q डिस्जंक्शन R, मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जसे की P कंजंक्शन Q
डिसजंक्शन आहे पी कंजंक्शन आर, मग पी कंजंक्शन मधात काय असेल डिसजंक्शन. आता नाव हिअर इज इक्वल टू लिसन हा काय निगेशन पी आहे. ओके निगेशन पी सोबत आपण याला काय करायला मल्टिप्लिकेशन, आपल्याला कंजंक्शन पाहिजे ना, मग निगेशन पी सोबत याला जर मी कंजंक्शन केलं म्हणजे हे किती येणार आहे ते निगेशन पी. ओके याचं काय असेल कंजंक्शन आणि हे काय असेल निगेशन क्यू. हे झालं पहिलं कशाचं निगेशन पी इकडलं कंजंक्शन निगेशन क्यू. अंडरस्टँड आहे. मधात काय आहे डिसजंक्शन आहे, डिसजंक्शन दिलं. त्याच्या नंतर इकडे किती आहे क्यू. ओके नंतर काय आहे कंजंक्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर कंजंक्शन हा काय असला पाहिजे यस डिसजंक्शन पी, मग इथे लिहायचं यस पी. अंडरस्टँड आहे. या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे निगेशन पी कंजंक्शन यस निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. या प्रकारे त्याच्यामध्ये आपण घेतलं. आता याला अजून आपण एक लॉ यूज करू शकतो. इथे कोणता लॉ यूज केला आपण यस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अंडरस्टँड आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इज इक्वल टू हा निगेशन पी कंजंक्शन बरोबर आहे निगेशन क्यू हे तर आहे, नंतर हा डिसजंक्शन पाहिजे डिसजंक्शन आलं ठीक आहे. काय करता इथे डिसजंक्शन होता डिसजंक्शन लिहिलं, इथे कंजंक्शन आहे मग या कंजंक्शन सोबत घेतला. त्याच्यानंतर याला आपल्याला उलट करायचं आहे म्हणजे पी कंजंक्शन क्यू करायचं आहे. म्हणजे पी कंजंक्शन क्यू केलं म्हणजे उलट केलं म्हणजे कोणता लॉ यूज केला आपण हे दिसते कम्युटेटिव्ह लॉ. पी डिसजंक्शन क्यू असेल तर क्यू डिसजंक्शन पी लिहू शकतो आपण. म्हणजे इथे कोणता लॉ यूज केला आपण कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. अंडरस्टँड समजलं पहा इझी आहे समजणं आवश्यक आहे. लॉ कुठे यूज केला आपण हे समजणं आवश्यक आहे आणि कोणता लॉ यूज केला हे देखील समजणं आवश्यक आहे. आणि समोर त्याचा जस्टिफिकेशन एक कंपल्सरी जस्टिफिकेशन जर तुम्ही लिहिलं त्याचा मार्क भेटणार. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह जरी केलं आणि तुम्ही त्याचा रिझन लिहिला नाही किंवा त्यात जस्टिफिकेशन दिलं नसेल तर तुम्हाला त्याचे मार्क भेटणार नाही. अंडरस्टँड आहे. तर पहिला आपण कोणता लॉ यूज केलेला आहे बेटा कंडिशनल लॉ. त्याच्यानंतर कोणता लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आपण काय केलं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ते कंजंक्शन घ्यायचं डिसजंक्शन घ्यायचं केअरफुली. इथे निगेशन पी होता सो निगेशन पी घेतलं. याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन असतं मुलांमध्ये म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. निगेशन पी ओके इकडला कंजंक्शन घेतला त्याच्यानंतर हा निगेशन क्यू हे फक्त एवढंच हा. ओके याच्या सोबत हा पूर्ण झाला. त्याच्यानंतर मधात काय डिसजंक्शन सो वी टेक हिअर डिसजंक्शन. आता काय आहे क्यू आहे मग क्यू घेतला बरोबर आहे. मग पी सोबत काय कंजंक्शन आहे मग इथे कंजंक्शन, इथे मधात डिसजंक्शन आहे मग डिसजंक्शन आपण इथे कॉमनच घेतलेलं आहे. अंडरस्टँड आहे. म्हणजे काय आलं निगेशन पी कंजंक्शन क्यू हेच पाहिजे आपल्याला आलं इथे पी कंजंक्शन, पण इथे पी कंजंक्शन क्यू पाहिजे. इथे क्यू कंजंक्शन पी आलेला आहे म्हणजे आपण तो कोणता लॉ यूज केला कम्युटेटिव्ह लॉ. पण अजूनही आपल्याला प्रूफ आलेलं नाही. आपल्याला पी कंजंक्शन क्यू समोर पाहिजे. मग इथे आपण काय करायचं पुन्हा इज इक्वल टू पी कंजंक्शन क्यू यस डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. इथे देखील कोणता लॉ यूज केला बेटा आपण कम्युटेटिव्ह लॉ. यस कम्युटेटिव्ह लॉ. दिस इज द कम्युटेटिव्ह लॉ. अंडरस्टँड इट. म्हणजे या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बाय रूल्स यूज करायचं बाय लॉज आणि लॉ कोणता लॉ कुठे यूज करायचा ही त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे कसंही आणायचं आहे प्रूफ बरोबर आहे. त्यासाठी ते जेवढे काही लॉज तुम्हाला दिसतील त्या सर्व लॉचं आपल्याला यूज करायचं आणि हे प्रूफ तुम्हाला इथे आणलेलं ते प्रूफ तुम्हाला आणायचं आहे. म्हणजे किती असला पाहिजे नाव LHS इक्वल टू किती असेल RHS. नाव देअरफॉर P डबल इम्प्लिकेशन Q इज इक्वल टू P कंजंक्शन Q डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. दॅट्स ऑल हेन्स प्रूव्ड. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावाच लागेल. अंडरस्टँड दॅट. म्हणजे एखादा क्वेश्चन दिलं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल इट इज मोस्ट इम्पॉर्टंट ऍज फॉर युअर एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये काय असेल हा 4 मार्क्स साठी 3 मार्क्स साठी क्वेश्चन आलं तर त्याच्यासोबत तुम्हाला हा जे लॉज आहे हे सर्व लॉ तुम्हाला त्याच्यामध्ये जस्टिफाय करावा लागेल. यालाच आपण म्हणायचं जस्टिफिकेशन. अंडरस्टँड दॅट. म्हणजे कंडिशनल लॉ कुठे यूज केला आपल्याला आन्सर आणायचा आहे बस, दुसरं काही आपल्या डोक्यामध्ये नाही पाहिजे. जर तुम्हाला आन्सर आणायचं असेल मग कोणता लॉ कुठे यूज करायचा जेणेकरून आपल्याला आन्सर येईल
हे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहायचं आहे. अंडरस्टँड आहे? म्हणजे तुम्हाला इथे बाय कंडिशनल यूज केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, कम्युटेटिव्ह लॉ, त्याच्यानंतर पुन्हा कम्युटेटिव्ह लॉ त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. आणि जेव्हा आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज करतो त्यावेळेस p चा q करायचा आणि q ला p करायचं, याला आपण कम्युटेटिव्ह लॉ. ओके, अंडरस्टँड दिस बेटा? ठीक आहे. नाउ वी मूव सेकंड वन. नाउ व्हाट इज द सेकंड हियर? p डिसजंक्शन q. बरोबर आहे? कंजंक्शन. याच्यामध्ये देखील लॉस, हे सर्व लॉ माहित पाहिजे. जोपर्यंत सर्व लॉज आपल्याला माहित होणार नाही, इन्फॉर्म होणार नाही किंवा कोणता लॉ कधी यूज करायचा हे जर तुम्हाला समजणार नाही तर समोर तुम्हाला एकही प्रॉब्लेम स्वतः करू शकत नाही. बरोबर आहे? आणि मला असं वाटतं की सर्व जे मला आतापर्यंत मुलं जे सांगतात की या मॅथमॅटिकल लॉजिक सर्वात जे थोडासा हार्ड जे पार्ट असेल हे लॉचं यूज करून आहे. बरोबर आहे? फक्त एवढं विदाउट युजिंग म्हटलं की या लॉचं आपल्याला यूज करायचं आहे. इझी आहे, एवढं काय हार्ड नाही आहे. फक्त तुम्ही हे बाय हार्ट जर केलं, समजा टोटली लर्न जर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. सो नाउ सेकंड, व्हाट इज द सेकंड हियर? p disjunction q conjunction p disjunction negation q is equal to p. बरोबर आहे? काही करायचंय, LHS घ्यायचं, RHS घ्यायचं, कसंही करा, पण आपल्याला इक्वल टू जे काही त्याच्यामध्ये टर्म असेल ते टर्म तुम्हाला आणावाच लागेल. त्यासाठी इथे जे रूल्स आहेत त्या रूल्सचा आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गिवन, ओके, गिवन जे आहे ऍज इट इज लिहा p disjunction q conjunction p disjunction negation q is equivalent to p. त्यापैकी आपण घेऊया सरळ LHS. LHS is equal to p disjunction q conjunction p disjunction negation q. हे आपण LHS साइड त्याच्यामध्ये कन्सिडर केलं. प्रूफ काय करायचं? p आणायचं, बाकी आपल्याला काय करायचं आहे. आता जेव्हा आपल्याला p आणायला लागेल म्हणजे याला काही करा, कोणताही लॉ यूज करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा, असोसिएटिव्ह लॉ यूज करा, इम्पॉर्टंट यूज करा किंवा कंडिशनल यूज करा और बाय कंडिशनल यूज करा, पण तुम्हाला आन्सर हे आणायचंच आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? इथे तुम्हाला p डिसजंक्शन आणि p डिसजंक्शन दोघांमध्ये कॉमन दिसतंय, मग कॉमन करा ना. म्हणजे किती येणार? p डिसजंक्शन ब्रॅकेट मध्ये राहिला काय इथे q, इथे काय कंजंक्शन, इथे काय निगेशन q. झालं? काय केलं आपण? p डिसजंक्शन जे कॉमन काढलेलं आहे ऍज इट जसं या अगोदर आपल्याकडे होता, आणि त्याच्यानंतर p डिसजंक्शन निगेशन q. बरोबर आहे? आता p डिसजंक्शन p कंजंक्शन निगेशन q. आता याच्यामध्ये तुम्हाला p कंजंक्शन निगेशन q असं जर दिसलं त्याच्या जागी आपल्याला काय लिहावं लागेल हे देखील त्याच्यामध्ये आपल्याला समजणं आवश्यक आहे. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं इंडिपेंडेंट लॉ नाव वेगळं आहे पण लक्षात असणं आवश्यक आहे. p कंजंक्शन p असेल तर काय करायचं? p घ्यायचं. नंतर p डिसजंक्शन p जर असेल तर p लिहायचं. बरोबर आहे? त्याच्यानंतर जर समजा आपल्याकडे p कंजंक्शन t जर असेल तर p लिहायचं आणि p कंजंक्शन f असेल तर f लिहायचं आणि p डिसजंक्शन f असेल तरी आपल्याला p लिहायचं. हे सगळे लॉ जे आहेत हे लॉ आपल्याला त्याच्यामध्ये माहित असणं आवश्यक आहे. अंडरस्टँड आहे? आपल्याला आता काय करायचं आहे? p आहे, इथे डिसजंक्शन आहे, p कंजंक्शन निगेशन q आलेलं आहे, पण इथे आपल्याला q पाहिजे ना. आपण p तर ऑलरेडी आपण कॉमन काढलेलं आहे, सो वी टेक हियर q. अंडरस्टँड आहे? समजलं ना? काय घेतलं आपण? p डिसजंक्शन बाहेर घेतलं, इथे q होता, कंजंक्शन निगेशन q, कंजंक्शन निगेशन q कुठे दिसते का पाहायचं? q कंजंक्शन निगेशन q हे दिसते. p कंजंक्शन निगेशन q असेल तर काय करायचं? f करायचं. आणि p डिसजंक्शन f असेल तर काय करायचं? p डिसजंक्शन f दिसते, p डिसजंक्शन f हे इथे p डिसजंक्शन f असेल तर p लिहायचं सरळ सरळ. म्हणजे काय असेल? इज इक्वल टू p डिसजंक्शन, याच्या जागी आपल्याला काय लिहायचं? f. आता p डिसजंक्शन f म्हणजे किती असेल? सरळ p. आता कोणकोणता लॉ यूज केला? इथे तर आपण कॉमन काढलं, इथे आपण कोणता लॉ यूज केलेला ते लॉचं नाव देखील लिहायचं आहे. p कंजंक्शन निगेशन q, q कंजंक्शन निगेशन q म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. इथे लिहायचं कॉम्प्लिमेंट लॉ. अंडरस्टँड आहे? त्याच्यानंतर इथे आपण p डिसजंक्शन f, यस p डिसजंक्शन f, इथे जे डी मॉर्गन्स लॉ मीन्स दिस इज द डी मॉर्गन्स लॉ, याला आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं आहे. and this law is known as identity law. Understand that? This is identity law. Understand? एवढं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे जे फिफ्थ वाला होता ते कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ. डी मॉर्गन्स लॉ इथे आहे, दॅट इज निगेशन इन ब्रॅकेट p कंजंक्शन q जर असेल तर निगेशन p डिसजंक्शन निगेशन q. निगेशन ऑफ p डिसजंक्शन q इज इक्वल टू निगेशन p कंजंक्शन निगेशन q.
हे कोणता लॉ यूज केला आपण पहिले कॉम्प्लिमेंट लॉ. आता आपल्याला काय यूज करायचं आहे येस व्हॉट इज दॅट आयडेंटिटी लॉ. नाउ हियर आयडेंटिटी लॉ बाय दिस P डिस्जंक्शन F असेल तर काय लिहायचं आपल्याला P लिहायचं आहे. अंडरस्टँड दॅट देयरफॉर LHS equal to P therefore RHS or LHS is equal to RHS. Therefore our answer is P disjunction Q conjunction P disjunction negation Q is equal to किती असला पाहिजे P. So hence proved. Understand that? This is the solution of the given yes statement or without using the आपल्याला ट्रूथ टेबल. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं असेल हे सगळे जे लॉस तुम्हाला दिसतात हे सगळं त्याच्यामध्ये लॉ आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हे फिफ्थ वाला कोणता म्हटलं बेटा डी मॉर्गन्स लॉ जे होता त्याला आपण आयडेंटिटी लॉ कन्सिडर करायचा आहे. म्हणजे इथे तुम्हाला आयडेंटिटी लॉ आणि डी मॉर्गन्स लॉ इथे वर दिसतंय निगेशन इन ब्रॅकेट P कंजंक्शन Q is equal to negation P disjunction Q आणि negation of P disjunction Q is equal to negation P conjunction negation Q. This is the Morgan's law. इथे जे तुम्हाला लॉ दिसत आहे त्याला आपण कोणता लॉ म्हणायचा आहे आयडेंटिटी लॉ. अंडरस्टँड इट. ठीक आहे बेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण समोरचे काही एक्झाम्पल घेऊ. इथे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते होमवर्क त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा.